नमस्कार, मी गोकुळ साळुंके, रियांश मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो. तर मी या दादांना 3 ऑक्टोबर 2025 रोजी रियांश अमृत ज्यूस दिलं होतं. ते दवाखान्यामध्ये ॲडमिट होते आणि ते का ॲडमिट होते, त्यांना काय त्रास होता, तर आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात. तर दादा, आधी तुमचं नाव सांगा. परवीन सदाशिव सपकाळे, तालुका जळगाव, जिल्हा. हां, तुम्हाला काय त्रास होता दादा आणि ज्यामुळे तुम्ही दवाखान्यामध्ये ॲडमिट होते? किडनीचा प्रॉब्लेम होता, श्वास घ्यायला त्रास होता आणि डायलिसिस चांगलं होतं. हां त्यामुळे ते काही करू दिलं नाही. हां तर हे अमृत ज्यूस आहे, हां हां हे अमृत ज्यूस घेतलं त्याच्यापासून माझं तब्येत सुधारणा झाली. हां याचा चांगला फरक पडून गेला. हां हां त्यामुळे डायलिसिस काही करलं नाही. घ्यायच्या आधी तुम्हाला काय त्रास होता? घ्यायच्या आधी म्हणजे अशक्त म्हणजे बुवा असं श्वास घ्यायला त्रास व्हायचा हां आणि जेवण बिवून काही धक्याचं नाही, चालायचं नाही, काही हा. नाही, पलंगावरच पडेल राहायचं, हां इथला त्रास होता. आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर आता तुम्हाला चांगलं वाटतंय. हा जे जीव घाबरणं होतं ते पण तुमचं बंद झालं. हा तुम्ही 4-5 दिवसापासून अन्न पाणी सोडलं होतं, ते तुम्ही अमृत ज्यूस चालू केल्यानंतर ते तुमचं जेवण चालू झालं हा आणि तुम्ही चांगले झाल्यानंतर 1-2 दिवसात तुम्ही दवाखान्यातून सुट्टी करून ते घेतली. करून घेतलं. म्हणजे तुम्हाला डायलिसिस सांगितलं होतं, ते डायलिसिस तुम्ही केली नाही, म्हणजे तो प्रसंग तुम्हाला उद्भवला नाही हा. डायलिसिस करायचा. आणि तुम्ही आज चांगले आहेत, तंदुरुस्त आहेत. तर लोकांना काय सांगाल अमृत ज्यूस बद्दल? अमृत ज्यूस बद्दल हे सांगायचं की बाय सर्वांना याचाच चांगला आहे नाही, हां, गुण करा सांग. ओके. तर प्रत्येकाने अमृत ज्यूस घ्यायला पाहिजे. स्वस्थ रहा, मस्त रहा, अमृत ज्यूस घ्या आणि निरोगी आयुष्य जगा. धन्यवाद.